विरोधकांना आता वाटत असेल आता योगेश कदम मंत्री झाला आहे, तो आता महाराष्ट्रात फिरेल, म्हणजे दापोली मतदारसंघात आपल्याला रान मोकळे मिळेल. पण तसं होणार नाही. लक्षात ठेवा, घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी अशा शब्दात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधकांना सुनावले आहे. मतदारसंघात आयोजित नागरिक सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. साहेब, माझा मतदारसंघ सांभाळण्यासाठी आमचे शिवसैनिक, आमचे महायुतीचे कार्यकर्ते सक्षम आहेत. महाराष्ट्र माझ्या हातात आहे. मी माझं कर्तृत्व मी सिद्ध करून दाखवेन. आपल्या सर्वांना प्रतीक्षा होती की आपल्या दापोली मतदारसंघाला मला वाटतं 49 वर्षानंतर बेलोसीजी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी त्या मतदारसंघाचे नेतृत्व केलं आणि 49 वर्षाच्या नंतर पुन्हा दापोली मतदारसंघाला ही संधी मिळेल ही आशा म्हणून आपण सर्व आणि आज संधी दिवस आज आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. 23 नोव्हेंबरला निकाल लागला. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलो. परंतु आज आपल्या दापोलीला मिळालेला हा मान, आज आपला दापोली मतदारसंघ पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचलेला आहे. याचं एकमेव कारण म्हणजे आपले सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि भाजपचे मुख्य नेते आणि किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांचं देखील नाव घ्यायला हवं. त्याने देखील सहकार्य केलं. त्याने देखील हा निर्णय दिला आणि दोघांचे मी आज मनापासून इथे या व्यासपीठाच्या निमित्ताने त्या दोघांची मनापासून इथे आभार मानतो. आणि बांधवांना आज ही जबाबदारी काही लहान जबाबदारी नाहीये. आपल्याला सर्वांना माहिती आहे, गृह खातं ही काही लहान खातं नाही. ग्राम विकास खातं आपल्या ग्रामीण भागामधल्या समस्यांशी संबंधित खातं आहे. महसूल खातं हे आपल्या ग्रामीण मधल्या सर्व नागरिकांच्या संबंधितचं हे खातं आहे. त्यानंतर आपलं औषध प्रशासन असेल ते देखील आपल्या नागरिकांच्या अगदी औषध प्रशासनासाठी देखील अतिशय महत्त्वाचं खातं आहे. अन्न नागरी पुरवठा, एखाद्या गावात गेलो की आमचं राशन चालू नाही असा आम्हाला प्रश्न आमच्या महिला विचारायच्या. आता ते खातं आता माझ्याकडे आलं, आता सगळ्या गोष्टी पूर्णपणे सांगू शकणार नाही, परंतु आता चिंतेचं कारण नाही. महाराष्ट्राला न्याय देत असताना प्रत्येक गोष्टीच्या त्या न्यायाची सुरुवात ही दापोली मतदारसंघापासूनच होईल. माझ्या प्रत्येक नागरिकाला न्याय द्यायचं काम हा योगेश कदम केला सुद्धा आपण सर्वांना केलं. विशेषतः ग्राम विकास खाता ही चांगली जबाबदारी आहे. आपल्या सर्व माहिती, महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. उमेद अभियान हे ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत येतं. म्हणून आता उमेदची भरारी महाराष्ट्रामध्ये योगेश कदम सांभाळत असताना माझ्या दापोली मतदारसंघामधल्या महिलांना न्याय देईल हा शब्द आपल्या सोडण्यात मी इथे देतो. आता या मतदारसंघात मधला आमदार आता मंत्री झालाय. आता हा मतदारसंघामध्ये काही जास्त येऊ शकणार नाही. आता महाराष्ट्रात फिरणार म्हणजे आम्हाला रान मोकळं होणार. त्याचं अजिबात होणार नाही. हारे हिंडते आकाशी, तिचे चित्त पिला, तिचे लक्ष पिलावाशी. माझं लक्ष माझ्या दापोली मतदारसंघामधल्या प्रत्येक नागरिकावरती असणार आहे. माझ्या प्रत्येक मतदाराकडे लक्ष असणार आहे. माझ्या प्रत्येक वाडी गावाकडे योगेश कदमचं लक्ष असेल. तुम्हाला योगेश कदम आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही ही ग्वाही जरा अरे आज तुम्ही सगळे आहात म्हणून योगेश हा फेटा घातलाय. तुम्ही सगळे पाठीची नसतात योगेश कदम हे पद मिळालं नसतं हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. तुम्ही माझे सहकारी आहात, तुम्ही माझी ताकद आहात आणि मग तुम्हाला मी आयुष्यात कधी विसरणार नाही. किंवा जे करेल ते तुमच्यासाठी करेल हा शब्द देखील आज आपण इथे आम्ही मानसिकता एकच असली पाहिजे की आपण सेवेच्या आपण 100% समाजसेवा केलं पाहिजे. होय, मला कल्पना आहे की वंदनीय बाळासाहेबांचा नारा 80% समाजसेवा 20% राजकारणाचा नारा होता. परंतु आज या खुर्चीवरती बसलेला असताना 100% सेवा या महाराष्ट्राची या खुर्च्या योगेशन करून दाखवेल आणि माझ्या दापोली मतदारसंघाची मान ही अजून ताटमान होईल. किंवा या ताटमानाने आपल्या दापोली मतदारसंघामधला नागरिक म्हणेल की होय, जेव्हा टीव्हीवरती बातमी योगेंद्रने हे काम केलं, दादा आमचे मंत्री, हा अभिमान तुम्हाला वाटलं पाहिजे असं काम माझ्याकडनं घडेल. हा शब्द आम्ही आपल्याला माहिती देतोय. अधिक वेळ घेत नाही. मला टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.